नमस्कार मंडळी. मी प्रदीप स्वागत करतो तुमचं मार्गप्पाच्या आपल्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा एपिसोड माझ्या मते घर, स्थिरता आणि भविष्याबद्दल प्लॅनिंग करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्यासोबत आज आहे मंदार कुलकर्णी. 10+ वर्षांचा अनुभव, 500+ ट्रान्झॅक्शन्स आणि 800+ कस्टमर्स सर्व टिल डेट. चला तर मग मारूया गप्पा, पण यावेळी प्रॉपर्टीबद्दल. मंदार, पॉडकास्टमध्ये तुझं हार्दिक स्वागत. तुला पाहिलं की एक गोष्ट लक्षात येते, तू एजंट नाहीयेस, तू कन्सल्टंट नाहीयेस, तर तू फॅमिली ॲडवायझर आहेस. चल तर मग इथूनच सुरुवात करूया. रिअल इस्टेटच्या जगात तुझा प्रवास कुठून सुरू झाला? सगळ्यात पहिले मार्गप्पा पॉडकास्टचे मनापासून धन्यवाद. Thank you. या ऑपॉर्च्युनिटीबद्दल. सो थँक्यू टीम. रिअल इस्टेट जर का म्हणायचं असेल तर मी आधी एक्स बँकर होतो. मल्टिपल बँकिंगचा माझा एक्सपिरियन्स आहे. 2012ला मी पहिल्यांदा रिअल इस्टेटमध्ये आलो. मी इंडिया इन्फलाईनला होतो. 2019पासनं मी हे फुल टाईम करिअर ऑप्शन म्हणून निवडलं. त्याच्यामध्ये मी आता एक फुल टाईम रिअल इस्टेट प्रोफेशनल म्हणून याच्यामध्ये काम करतो. बरं. 10 वर्षात असा कुठला क्षण होता का की ज्याने तुला पक्क पटवलं की म्हणजे हेच करायचं हवं असं? खरं तर असे बरेच क्षण होते, पण ह्या फील्डमध्ये यायच्या आधी जो माझा प्रश्न होता की ह्या फील्डमध्ये मला खरंचच यायचं आहे का, त्याने मला खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ह्या फील्डमध्ये यायच्या आधी मी जसं म्हटलं, मी बँकर असल्यामुळं आणि आपल्या इथं रिअल इस्टेट ब्रोकिंगला समाजकडनं जी एक बघायची त्यांची एक विचारसरणी किंवा पद्धत आहे, त्याच्यामुळं त्यावेळेला मन धजवत नव्हतं की आपण खरंच या प्रोफेशनमध्ये यायला हवं का. ओके. पण जेव्हा मी हे पक्क केलं की ह्या फील्डमध्ये अतिशय चांगल्या संधी आहेत पुढं जाण्याच्या, आणि जेव्हा मला कळालं खरं तर या फील्डमध्ये मी आलो याचं कारण हे होतं की लोक जेव्हा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतात तेव्हा बरेचसे असे फॅक्टर आहेत जे त्यांनी लक्षात घेतले पाहिजेत, पण ते घेत नाहीत. आणि एक मी म्हणेल एक खूप कम्युनिकेशन गॅप आहे बिटवीन दी डेव्हलपर अँड दी क्लायंट, आणि ॲट द सेम टाईम फ्रॉम द ब्रोकर ऑल्सो. ओके. जी खरंच इन्फॉर्मेशन जायला हवी आहे ती होत नाही आहे. त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी लोकांचं प्रॉपर्टी बाईंग नीट होत नाही, त्यांचा बाईंग एक्सपिरियन्स हॅपी राहत नाही, आणि मग जेणेकरून त्यांचा इंटर्न ब्रोकरकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे हा बदलतो. सो मला तो दृष्टिकोन बदलायचा आहे, आणि या व्यवसायामध्ये मी जसं म्हटलं खूप ऑपॉर्च्युनिटी असल्यामुळं मी पक्क केलं की हेच माझं फुल टाईम करिअर ऑप्शन आहे. आज मी हे करतोय आणि मी इथून पुढेही हेच करत राहणार आहे. व्हेरी गुड. तू म्हणतो कन्सल्टन्सी ॲट द कोअर, तर याचा तुझ्याशी नेमका अर्थ काय आहे? ओके. सो मी जसं म्हणलं मी एक्स बँकर आहे. तो क्लायंट हँडलिंगचे काही बँकिंगचे संस्कार माझ्यावरती झाले, आणि मी जेव्हा रिअल इस्टेटमध्ये आलो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. या फील्डमध्ये क्लायंट आणि ब्रोकर किंवा डेव्हलपर यांचा जो डिस्कनेक्ट जो झालेला आहे हा अशासाठी झालेला आहे की इथं कोणी ऑब्जेक्टिव्ह ॲनालिसिसवरती काम करत नाही. फॉर एक्झाम्पल, आज मला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ठीक आहे, माझं एक सर्टन बजेट आहे, पण मी कुठला प्रोडक्ट चूज करणार आहे. आज माझं बजेट आहे म्हणून मी एक प्रोडक्ट चूज करतो, फॉर एक्झाम्पल रेसिडेन्शियल प्रोडक्ट चूज करतो, पण हा प्रोडक्ट चूज करताना त्याच्यामध्ये मिळणारे रिटर्न्स, त्याला आपण ROI म्हणतो, त्याचं फ्युचरमध्ये होणारं कॅपिटल ॲप्रिशिएशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला उद्या जर का त्या प्रॉडक्टमधनं बाहेर पडायची वेळ आली तर मी व्यवस्थित निघू शकेल का, ज्याला आपण एक्झिट असं म्हणतो. ह्या गोष्टींचा खूप एक अभाव होता या इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटलं की कन्सल्टन्सी ॲट कोर म्हणजे माझ्यासाठी क्लायंटची रिक्वायरमेंट ही जी आहे ही फार महत्त्वाची असते. प्रॉडक्ट त्या अनुषंगाने नंतर येऊ शकतील, मी त्याला ते एज्युकेट करू शकेल, बट त्याची गरज काय, त्याची रिक्वायरमेंट काय, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कशासाठी तो आजच्या डेटला या रिअल इस्टेटमध्ये येऊ घालतोय. सो त्यावरनं बाकीच्या गोष्टीचं अलाइनमेंट हे खरं तर डिसाईड होतं. त्याच्यामुळे कन्सल्टन्सी ॲट कोर हा माझा प्राईम मोटो आहे. ओके. फॅमिली रिअल इस्टेट ॲडवायझर हे टायटल तू नेमकं का आणि कसं निवडलंस? खरं तर खूप मजेशीर गोष्ट आहे ही. आपण नेहमी बघतो की कुठल्याही फॅमिलीचा त्याचा स्वतःचा एक हक्काचा डॉक्टर असतो, प्रत्येकाचा हक्काचा फायनान्शियल ॲडवायझर असतो, CA असतो. रिसेंटली लोक अगदी म्युच्युअल फंडमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करायचं म्हटलं तरी त्या ॲडवायझर थ्रू त्याचं नॉलेज म्युच्युअल फंड ॲडवायझर पण असतो. पण जेव्हा प्रॉपर्टी घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र लोक शेजाऱ्या पाजाऱ्यावरती, काका मामावरती, मित्रांवरती जास्त डिपेंडंट राहतात. खरं तर इथे त्यांनी एक एक्सपर्ट गायडन्स हे घेणं फार गरजेचं आहे, कारण तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे
ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा क्वांटम जो असतो हा ह्यूज असल्यामुळं इथं तुम्ही एक्सपर्टला खरं तर त्याच्याबरोबर तुम्ही जाऊन त्याचं ॲडवाईस घेणं फार महत्त्वाचं आहे. सो मला स्वतःला एक अशी माझी विजन डेव्हलप करायची आहे की जिथं मला त्या फॅमिलीबरोबर लाँग टर्मला ॲज अ फॅमिली रिअल इस्टेट ॲडवायझर म्हणून असोसिएट व्हायचं आहे की जेणेकरून उद्या त्याच्या फॅमिलीमध्ये काही गरज निर्माण झाली किंवा काही रिक्वायरमेंट आली तर ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली पाहिजे. त्या स्केलची ट्रान्सपरंट सर्व्हिस मला त्यांना ऑफर करायची. ओके. तू आत्ता जसं सांगितलं फॅमिली रिअल इस्टेट ॲडवायझर, तर मग याचं तुझ्या पास्ट म्हणजे गेल्या 10 वर्षात तुझं असं नेमकं कुठल्या फॅमिलीबरोबर तुझ्या अशा डील्स झाल्या आहेत का की त्यांच्याकडून तुला असे मल्टिपल तू त्यांना हे दिलेलेस म्हणजे व्यवहार करून दिलेत असं सॉर्ट ऑफ? ह्या प्रोफेशनमध्ये येताना मी एका गोष्टीसाठी क्लिअर होतो की इथे मी रेफरल मॉडेलवरतीच काम करेल. ओके. युजली कसं होतं ह्या फील्डमध्ये बरेचसे ब्रोकर मी म्हणाल की अगदी 80-90% ब्रोकर जे का काम करतात ते एक ऑनलाईन किंवा डिजिटल सोर्समधनं ते लीड जनरेट करतात. ओके. आणि त्यांचा संबंध त्या लीड पुरता मर्यादित राहतो किंवा त्या ट्रान्झॅक्शन्स पुरता मर्यादित राहतो. ओके. सो आय लुक समथिंग बियॉन्ड द ट्रान्झॅक्शन्स. जिथं मला लाँग टर्म त्या क्लायंटबरोबर असोसिएट व्हायचं आहे जेणेकरून मला मल्टिपल अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये मिळणार आहे. अगदी सुंदर एक्झाम्पल द्यायचं म्हणजे 2013ला माझ्या एका क्लायंटनी 2 BHK घेतला होता. तोच क्लायंट 2018ला जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याला 3 BHKला अपग्रेड करायचं होतं. ओके. तेव्हा मला या व्यवसायातल्या खऱ्या संधी कळाल्या की आज जो माणूस एक प्रॉपर्टी घेणार आहे तो उद्या जाऊन कदाचित 2 BHK मधनं 3 BHKला अपग्रेड होईल. बरोबर. त्याचे इन्कम लेवल वाढले तर तो डायव्हर्सिफिकेशन करेल, त्याला इन्व्हेस्टमेंटसाठी एखादा प्रॉडक्ट त्याला घ्यायचा असेल. बरोबर. ह्या अपॉर्च्युनिटी मला तेव्हाच मिळतील जेव्हा मी डे 1 पासनं माझ्या सर्व्हिसेसबाबत आणि माझ्या ऑफरिंगबाबत ट्रान्सपरंट असेल. मी जेवढी ट्रान्सपरंट ठेवील तेवढं मला लाँग टर्म असोसिएशन याच्यामध्ये मिळेल. सो आत्तापर्यंत जवळजवळ मोर दॅन 550+ ट्रान्झॅक्शन्स मी हँडल केलेले आहेत. क्या बात आहे. मोर दॅन 800+ क्लायंटलचा माझा एक्सपिरियन्स आहे. अरे वा. सो बऱ्याच वेळेला असं होतं की कदाचित तो येणारा क्लायंट माझ्याकडनं त्यावेळेला प्रॉपर्टी घेत नाही, बट एका चांगल्या नोटवरती मी जी सर्व्हिस देतो तो मला त्याच्या कॉन्टॅक्ट स्फिअरमध्ये कोणाला तरी कनेक्ट करतो जेणेकरून माझा व्यवसाय ऑर्गॅनिकली वाढवायला मदत होते आणि तेच मला हवं आहे. बरोबर बरोबर. आणि रेफरल ओनली मॉडेल हा निर्णय तू आत्ता जसं म्हटलास तर मग हे काम करायचं असं म्हणजे तुला काय स्टार्ट करताना ते रिस्की होतं का? म्हणजे कसं रेफरल ओनली म्हटलं आम्हाला थोडं ते हे वाटतं रिस्की आहे का? तर रिस्की नाही आहे. ओके. फरक फक्त एवढा आहे की रेफरल ओनली मॉडेलमध्ये जर का तुम्ही काम करताना तिथं तुम्हाला मुळातच ग्राउंडवर्क खूप करावं लागतं. कारण तुम्हाला रेफरल मॉडेल जर का सक्सेसफुल करायचं असेल तर तुम्हाला मल्टिपल लोकांपर्यंत पोचावं लागतं. ठीक आहे. आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला तेवढा पेशन्स लागतो. बरोबर. ह्या बिझनेसमध्ये लोकांची पेशन्स नसते. ह्या बिझनेसमध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटतं मी आज आलो आहे म्हणजे मी उद्या याच्यामधनं मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स करून भरपूर पैसे कमवेल. खरं तर मी जसं म्हटलं लाँग टर्म अप्रोचचा अभाव या फील्डमध्ये असणं हेच या फील्डमधलं कारण आहे की जेवढे रिअल इस्टेट ब्रोकर येतात तेवढे रिअल इस्टेट ब्रोकर हे काही काळानुरूप ते बाहेर पण पडतात. ओके. मला असं त्यावेळेला वाटलं की तुम्ही जर का लाँग टर्म अप्रोच ठेवला तर लाँग टर्मला हा मॉडेल जास्त सक्सेसफुल होईल, मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतील. आणि मी जसं म्हटलं कुठं ना कुठंतरी बँकिंगमधनं मी जेव्हा शिकलो की जसं बँक एखादा क्लायंट जेव्हा त्यांच्याकडे येतो तो क्लायंट त्या बँकेबरोबर अगदी खूप वर्षानुवर्ष त्यांच्याबरोबर असोसिएटेड राहतो आणि ते असोसिएशन कदाचित जनरेशन टू जनरेशन सुद्धा चालू राहतं. कारण ते त्या लेवलची त्यांच्याकडे ट्रान्सपरन्सी असते, त्या लेवलचे ते सर्व्हिसेस ते ऑफर करतात. बरोबर. जेणेकरून मल्टिपल अपॉर्च्युनिटीज तिथे तुम्हाला मिळू शकतात. म्हणून मी कॉन्शियसली हा मॉडेल अडॉप्ट केला की जिथे मी ठरवलं की भलेही मला ग्राउंडवर्क जास्त झालं तरी चालणार आहे, मला थोडा पेशन्स ठेवावा लागला तरी चालणार आहे, बट मी ह्याच मॉडेलमध्ये काम करेन. ओके. तू जसं सांगतोस की 60-70% रिपीट बिझनेस, तर हे कसं अचीव करतो? म्हणजे या मागचा मंत्र काय आहे नेमका? यामागचा मंत्र सिम्पल आहे. एक तर रेफरल मॉडेल, दुसरं इमिजिएट ट्रान्झॅक्शनचा हव्यास न ठेवणं. मी जसं सांगितलं 550 ट्रान्झॅक्शन जरी झाले असले तरी 800 क्लायंटला मी हँडल केलेलं आहे. बरं. सो प्रत्येक वेळेला क्लायंट जेव्हा येतो तो प्रॉपर्टी घेतो असं नाही, बरोबर. पण तुम्हाला त्याच्याबरोबर लाँग टर्म असोसिएट राहता आलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळं आजच्या डेटला साधारणतः 60-70% हा बिझनेस जो जनरेट होतो हा रिपीट आणि रेफर कस्टमरमधनं सक्सेसफुली जनरेट होऊ शकतो. ओके. ओके.
पुणे आणि PCMC रिअल इस्टेट तू कसं वाचतोस, म्हणजे 5 वर्षानंतरचं चित्र कसं असेल असं तुला वाटतं, पुणे आणि PCMC रिअल इस्टेट मार्केट? पुण्याची जर का गोष्ट म्हणायचं गेलं, आता अर्थात कुठल्याही सिटीमध्ये रिअल इस्टेट विल ऑलवेज बी अ लोकल मार्केट. त्याचे काही लोकल डायनामिक्स असतात ज्याच्यामधनं हे मार्केट फ्लरिश होतं. आज पुण्याचं जसं मार्केट आहे, कदाचित थोडंसं विपरीत PCMCचं मार्केट असू शकेल, कदाचित विपरीत मुंबईचं मार्केटसुद्धा असू शकेल. सो पुणे सिटी जर का आपण विचार केला तर पुणे सिटी हॅज अ नाईस बॅलन्स्ड ऑफ ऑल द प्रोफेशन्स आय वुड से. फर्स्ट IT बेस आहे, सो हिंजवडी आणि खराडीसारखे IT कॉरिडॉर्स आपल्याकडे आजच्या डेटला आहेत. खूप साऱ्या कंपनीज एक्सपान्शन मोडवरती आहे. ॲट द सेम टाईम पुण्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हबसुद्धा तितक्याच सक्सेसफुली आजच्या डेटला आहे. आपण बघतो भोसरी MIDC असेल, चाकण MIDC असेल, पिरंगुड MIDC असेल. ह्या MIDC मध्ये बऱ्याचशा कंपनीज ज्या आहेत या आत्ता फंक्शन करतायत, ग्रो झालेल्या आहेत, नवीन कंपनीज येऊ घातलेल्या आहेत. तसं पुण्याची पूर्वाप्रमाणे चालत आलेली ओळख ती म्हणजे विद्याचं माहेरघर. अनेक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आज पुण्यामध्ये असल्यामुळं पुण्याला डायव्हर्सिफिकेशनचा एक बॅलन्स्ड पोर्टफोलिओ आहे. मी म्हणेल एक व्हाईट आणि ब्ल्यू कॉलरचं छान कॉम्बिनेशन असलेलं पुणे शहर आहे. अजूनही लोकांना पुणे शहर हे राहण्यासाठी सगळ्यात जास्त चॉईस केलेलं शहर आहे. लोकांना आज मुंबईमधले लोक असू देत किंवा कदाचित बाहेरचे लोक असू देत, ह्यांना पुण्यात येऊन राहायला त्यांना आवडतं. त्यांचा फर्स्ट चॉईस हा पुणे असतो. सो ड्युरिंग 5 years डाऊन द लाईन जर का तू म्हणशील खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. जसं पुण्याचं होरायझन वाढतं आहे, PCMCचं होरायझन वाढतं आहे. टिपिकली पुणे आता 2 एरियामध्ये रिअल इस्टेटच्या लँग्वेजमध्ये डिस्ट्रीब्यूट झालं आहे, पुणा ईस्ट आणि पुणा वेस्ट. वेस्टमध्ये आपला कोथरूड, बाणेर, बावधन हा बेल्ट येतो जो NH4ला किंवा मुंबई हायवेला व्यवस्थित कनेक्टेड. आणि ईस्ट बेल्ट जो येतो तो तुमचा प्रिडॉमिनंटली विमाननगर, खराडी हा एरिया येतो. सो दोन्ही एरियाची स्वतःची जडणघडण आहे, स्वतःचे ग्रोथ ट्रिगर्स आहेत, स्वतःची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्या ताकदीने चाललेले आहेत. प्लस पुण्यामध्ये येऊ घातलेलं मेट्रोची कनेक्टिव्हिटी असेल किंवा रिंग रोडचं एक्सपान्शन असेल किंवा ज्या पद्धतीने आता कनेक्टिंग रोड जसं चांदणी चौक चं रोडचं एक्सपान्शन झालं, तोच रोड आता मांडला कनेक्ट होतोय. रिंग रोड आपल्याकडे आता येऊ घातलेला आहे. त्याच्यामुळे सिटीचे होरायझन्स वाढत आहेत. नवीन नवीन यूथ पुण्यामध्ये नोकरीसाठी येत आहे, त्यांना सेटल इथं व्हायचं आहे. त्याच्यामुळे त्यांची फॅमिली इथं सेटल होती आहे, नवीन घराची रिक्वायरमेंट राहणार आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल अगदी एंट्री लेवल 2 BHK पासनं ते हायर सेगमेंट 4 to 5 BHK पर्यंतचा सप्लाय हा पुण्यामध्ये आहे. आणि या रिअल इस्टेटला एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे येणाऱ्या काळात नक्कीच बघायला मिळेल. ओके. घर अपग्रेड करणाऱ्या कुटुंबांना कोणकोणते रिअल म्हणजे असे इश्यू येतात? खरं तर हा एक खूप चांगला सुंदर प्रश्न आहे. घर अपग्रेड जेव्हा माणूस करतो ना, अपग्रेड करताना तो माणूस एकतर राहत्या घराचा किमान 8 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन बाहेर पडलेला असतो. साहजिकच माणूस जेव्हा एक नवीन प्रॉपर्टी घेतो तेव्हा त्यावेळेला त्याच्यासाठी मला घर असणं ही प्रायमरी रिक्वायरमेंट असते. त्यावेळेला त्याला या गोष्टीची रिक्वायरमेंट राहत नाही की डेव्हलपर कसा आहे, स्पेसिफिकेशन्स कशा असतील. फर्स्ट बायरला एवढं म्हणजे हे नसतं. त्यामुळे फर्स्ट बायरसाठी पहिली रिक्वायरमेंट येत असते की मला माझं घर मिळणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टीचं ज्याला आपण टिकमार्क चेक म्हणतो तो ते करत नाही. पण जेव्हा अपग्रेडेशनचा जेव्हा विचार येतो तर अपग्रेडेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी ती फॅमिली लक्षात घेते. एक्सपेक्टेशन जास्त असतं. आयडियली कसं होतं, एक जेव्हा अपग्रेडेशन जेव्हा माणूस करतो त्या पर्टिक्युलर घरामध्ये खरं तर 3 जनरेशन राहणार असतात. आत्ताची जी करंट जनरेशन जी घर घेते त्याचे पॅरेंट्स, खरं तर करोनानंतर ही सिच्युएशन आली आहे जी न्यूक्लिअर फॅमिलीची जी कन्सेप्ट होती, करोनानंतर सगळ्यांना कळायला लागलं की पॅरेंट्सला सुद्धा कुठं ना कुठं तरी अकोमोडेट करणं गरजेचं आहे. वर्किंग वुमन जर का असेल तर तिच्याही पॅरेंट्सचा प्रश्न आहे, त्यांचंही काय करायचं हा एक प्रश्न आहे. आणि ॲट द सेम टाईम येणारे जी जनरेशन आहे म्हणजे मुलं जी आहेत त्यांना मिळणारं अपब्रिंगिंग किंवा त्यांचं अपब्रिंगिंग कुठल्या पद्धतीने किंवा काय क्वालिटीने होणार आहे तसा प्रॉडक्ट तुम्हाला अवेलेबल आहे का, या अनुषंगाने मग लोक देर आर मल्टिपल फॅक्टर्स जे खरं तर तुम्ही कन्सिडर केले पाहिजेत. त्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे प्रोडक्ट. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये मोठं घर म्हणजे फक्त मोठं कार्पेट हेच एक समीकरण होतं. पण येत्या काळात हे समीकरण बदललं आहे, कारण नुसतं मोठं कार्पेट नाही
तर त्याच्यामागे येणाऱ्या फॅसिलिटीज, ॲम्युनिटीज, स्पेसिफिकेशन्स ह्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टी जर का बघायच्या असतील तर मल्टिपल फॅक्टर त्याचे डिपेंडेंट. एकतर म्हणजे तुमचा डेव्हलपर, लोकेशन, प्रोडक्ट कशा पद्धतीचा आहे, त्याचं प्राइसिंग काय असेल, कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने त्याची आहे, फ्युचर कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने राहील. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. ओके. रिअल इस्टेट ॲज अ स्टेबल इन्कम, तर मध्यमवर्गीय कुटुंबाने याच्यात कोणत्या स्ट्रॅटेजीने सुरुवात करावी तुम्ही जे म्हणता? वेन इट कम्स टू द रिअल इस्टेट खरं तर तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी ज्यातनं तुम्ही एक लॉंग टर्म आणि स्टेबल इन्कम जनरेट करू शकता. देर इज अ कन्सेप्ट कॉल पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे हे असं इन्कम आहे जिथं तुम्ही ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व नाही आहात, पण तिथून तुम्हाला इन्कम मिळत राहतं. इन्कम येत राहतं. स्पेशली कोरोनानंतर बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय झाला पाहिजे, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम आपल्याला मिळायला पाहिजे. बरोबर. सो त्यातल्या त्यात रिअल इस्टेट हा सगळ्यात सेफेस्ट चॉईस आहे फॉर ऑल इन्व्हेस्टर. का? कारण रिअल इस्टेट इज मोर प्रेडिक्टेबल अँड लेस वॉलटाईल. सो करोना काळात सुद्धा लोकांचे रेंटल सुरू होते, रेंटल स्टॉप नाही झाले. प्रॉपर्टी प्राइसेस त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने वाढल्या. सो इट विल गिव्ह अ कॉम्बिनेशन ऑफ स्टेडी इन्कम प्लस गुड कॅपिटल ॲप्रिशिएशन. फक्त इथे प्रॉडक्ट कन्सिडर करताना तुम्हाला फार महत्त्वाचं की तुम्ही कुठला प्रॉडक्ट आजच्या डेटला चूज करता. म्हणजे मी जसं एक्झाम्पल दिलं, आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय म्हणून तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेतली पाहिजे का? सो कुठली प्रॉपर्टी घेताना माझ्या अंदाजे 3 त्याच्यामागचे मेजर फॅक्टर ॲज अ कस्टमर तुम्ही असेस केले पाहिजेत. एक म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला मिळणारा प्रॉस्पेक्टिव्ह ROI कशा पद्धतीने असेल. दुसरं, कशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती कॅपिटल ॲप्रिशिएशन मिळू शकेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला विकायची वेळ येईल, म्हणजे जेव्हा तुम्हाला एक्झिट जेव्हा प्लॅन करायचा असेल, कितपत इझिली तुम्ही त्या प्रॉडक्टमधनं एक्झिट करू शकता. ओके, ठीक आहे. तू आता भारतातील टॉप डेव्हलपर्ससोबत एम्पॅनल्ड आहेस ऑलरेडी. म्हणजे जसं ब्रह्मा कॉर्प आहे, कोहिनूर आहे, त्याच्यानंतर कोलते पाटील आहे, लोधा आहे, गोडरेज आहे. तर या पार्टनरशिपमध्ये म्हणजे काय नेमकं तू काय शिकलास, तुला काय शिकायला मिळालं यांच्याबरोबर काम करून? सो एकतर डेव्हलपरबरोबर काम करताना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. एकतर म्हणजे ज्या स्ट्रक्चर्ड वेनी ते काम करतात. खरं तर मी म्हणेल की रेरा यायच्या आधी जे टिपिकल मार्केट जे डेव्हलपर ड्रिव्हन होतं, रेरा नंतर तेच मार्केट बरंचसं क्लायंट फेवरिंग झालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आजच्या डेटला डेव्हलपरला सुद्धा जेव्हा तो एखादा प्रॉडक्ट एखाद्या लोकेशनला घेऊन येतो तेव्हा मल्टिपल गोष्टी तो सुद्धा कन्सिडर करतो की त्याचा टार्गेट मार्केट काय आहे, टार्गेट ऑडियन्स काय आहे, कुठला प्रॉडक्ट त्यांनी तिथं आणला पाहिजे, काय स्पेसिफिकेशन्स त्यांनी तिथे दिल्या गेल्या पाहिजेत. सो या बऱ्याचशा गोष्टी डेव्हलपरकडनं शिकायला मिळतात. कारण त्यांची थॉट प्रोसेस ही जी असते जिथे त्यांना अगदी 50 इन्व्हेंटरीपासून 500 इन्व्हेंटरी त्यांना विकायची असते. त्याच्यामुळं ते ज्या पद्धतीने मार्केटिंग प्लॅन करतात, ते ज्या पद्धतीने सेल्स ॲक्टिव्हिटी प्लॅन करतात, त्यातनं नक्कीच शिकायला बऱ्यापैकी मिळतं. आणि हे कॉम्पिटिटिव्ह मार्केट असल्यामुळे इथं इंटर्न क्लायंटला असलेल्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही कुठल्या डेव्हलपरबरोबर चांगल्या घेऊन देऊ शकता. इथून खरं तर हे मार्केट चांगलं प्रेडिक्टेबल होतं. ओके. आता तुम्ही सारखं म्हणता येऊ घातलेलं, तर तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहात का? मी बॉर्न अँड ब्रॉट अप पुणे आहे. ओके. मला वाटलं का हा स्पेसिफिक वर्ड कुठला बाहेरचा आहे. नाही. मी बॉर्न अँड ब्रॉट अप पुण्यामधला आहे. मी कर्वेनगर वारजेसारख्या एरियामध्ये वाढलो आहे. ओके. पुण्यातल्या शाळेत मी वाढलेलो आहे. त्याच्यामुळे मी 100% पुणेकर आहे. हार्डकोअर पुणेकर म्हटलं तरी हरकत नाही. ओके, ठीक आहे. कस्टमाइज सोल्युशन म्हणजे ह्याचं काय तुम्ही आम्हाला एक्झाम्पल सांगू शकता का, प्रॅक्टिकल? येस. सो मी जसं म्हटलं की आपण एक्झाम्पल घेऊ, जेव्हा क्लायंट जेव्हा अपग्रेडेशनचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याच्या डोक्यात बऱ्याचशा गोष्टी चालू असतात. आणि खरं तर फॅमिलीमधल्या मल्टिपल लोकांच्या मल्टिपल रिक्वायरमेंट्स असतात. मी जसं म्हणलं की वर्किंग प्रोफेशनल जर का असतील तर त्याची एक रिक्वायरमेंट आहे. ती जर का वर्किंग लेडी किंवा ती हाऊसवाईफ असेल तर तिची इंटर्न काय रिक्वायरमेंट आहे. मुलं जर का असतील तर अर्थात मुलांच्याही काही गरजा आहेत. त्यांनाही जेव्हा आपण कुठे शिफ्ट होतो आहे तेव्हा तिथे त्यांना काय मिळालं पाहिजे, त्यांना खेळायला कितपत जागा आहे, मित्रमंडळी कशा पद्धतीने असू शकते. आणि ॲट द सेम टाईम सिनियर सिटीजन जर का करत असतील तर त्यांचं सोशल लाईफ कशा पद्धतीने बॅलन्स होऊ शकेल. सो या अनुषंगाने आम्ही प्रत्येक क्लायंटला इन पर्सन भेटतो, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करतो, कशासाठी ते आत्ता प्रॉडक्ट
किंवा प्रॉपर्टीमध्ये आत्ता येत आहेत, कशा पद्धतीने त्यांना प्रोडक्ट हवा आहे, कुठल्या स्केलचा प्रोडक्ट हवा आहे, बजेट काय असेल, प्रिफर्ड लोकेशन्स काय असतील, अल्टरनेटिव्ह लोकेशन्स काय असू शकतील, ओके. आणि मग त्या अनुषंगाने मल्टिपल ऑप्शन्स त्यांना मग आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि मग त्या ऑप्शन्समधनं मग क्लायंट आम्हाला सांगतो की हे 4-5 ऑप्शन्स मला बेटर वाटतात. ओके. आणि मग तिथं आम्ही एंड टू एंड त्यांना सपोर्ट ऑफर करतो. राईट फ्रॉम सर्चिंग द आयडियल इन्व्हेंटरी टिल अप टू द फायनल परेशन मधली सगळी जर्नी आम्ही सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतो. ओके. नो ब्रोकरेज मॉडेल टफ बट पॉवरफुल कसं सांभाळतो, म्हणजे सस्टेनेबिलिटी कशी सांभाळतो? असं काही नाही आहे. सो आता स्टॅटिस्टिकली जर का सांगायचं झालं तर जे ब्रोकर प्रायमरी मार्केट म्हणजेच थोडक्यात डेव्हलपर ऑफर्ड इन्व्हेंटरीमध्ये काम करतात त्यांना डेव्हलपरकडनं ब्रोकरेज मिळतं. ओके. ठीक आहे. त्याच्यामुळे हे मार्केट आता ट्रान्सपरंटली असंच डेव्हलप झालेलं आहे की जिथं 0% ब्रोकरेज तुम्ही चार्ज करू शकता. तरी पण काही ब्रोकर अजूनही क्लायंटला सर्टन अमाऊंट चार्ज करतात. ओके. मी हा मॉडेल कॉन्शियसली अशासाठी निवडला कारण मला असं वाटलं की पुढे जाऊन मला जर का माझ्या कस्टमरला माझा क्लायंट बनवायचा असेल तर डे वनपासून मला ट्रान्सपरंट व्हावं लागेल. हो. आणि ब्रोकरेज हा त्याचाच भाग आहे. बरोबर. सो मला त्यातनं मिळणाऱ्या आत्ता इमिजिएट अर्थार्जनापेक्षा लाँग टर्ममधनं मिळणारे त्याचे कनेक्ट्स किंवा जो रिपीट बिझनेस आहे बरोबर. हा जास्त महत्त्वाचा वाटला. त्याच्यामुळं मी कॉन्शियसली 0% ब्रोकरेज सर्व्हिसेस हे मी निवडलं. म्हणजेच मी फुकट काम करतो का तर 100% नाही. बरं. आय गेट पेड फ्रॉम द डेव्हलपर. ओके. आय गेट डिसेंटली पेड फ्रॉम द डेव्हलपर. ठीक आहे. आय एम हॅपी विथ इट. नाही पण म्हणजे ना बरेच असे आजकाल असे पण क्लायंट असतात की म्हणजे जे ब्रोकरला अप्रोच का नाही करत बिकॉज त्यांना असं वाटतं की अरे ब्रोकर माझ्याकडनं ब्रोकरेज घेईल का, तर मग त्यांची ती क्लॅरिटी कशी आपण दूर करायची, त्यांना कशी क्लॅरिटी द्यायची? मी जसं म्हटलं यस हा प्रत्येक कारण पूर्वापारप्रमाणे हे जसं मॉड्यूल वर्क झालेलं आहे. सो कुठल्याही कस्टमरला तुम्ही ब्रोकरचा रेफरन्स दिला तर तो सगळ्यात पहिले तुम्हाला हे नाही विचारणार की त्याचं एज्युकेशन काय झालेलं आहे, तो किती वर्ष या मार्केटमध्ये काम करतो, तो किती घेतो, तो सगळ्यात पहिले प्रश्न विचारेल की तू किती ब्रोकरेज घेणार. बरोबर. कारण की आत्तापर्यंत हे अशाच पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. बरोबर. सो हा खरं तर प्रश्न जेव्हा मी म्हटलं मी क्लायंटला जेव्हा इन पर्सन भेटतो तेव्हा मी त्यांना सांगतो. आता मजेशीरप्रमाणे बऱ्याचशा क्लायंटकडनं मग हा रिप्लाय येतो की अरे तू फुकट काम करतो का, किंवा की तुला जर का डेव्हलपर पे करणार असेल तर मग आमचा इंटरेस्ट कसा काय तू बघशील, किंवा हाऊ आर इंटरेस्ट विल बी टेकन केअर ऑफ. सो मी तिथं पोलाइटली मला या क्लायंटला नेहमी हे सांगावंसं वाटतं की सर मी तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. ठीक आहे. आज एखादा डेव्हलपर मला उद्या जेव्हा तो बाजारामध्ये नवीन प्रॉडक्ट आणेल तेव्हा तो मला प्रॉडक्ट देणार आहे. बरोबर. पण तुम्ही माझे वर्ड ऑफ माउथ आहात त्यामुळे तुम्ही मला उद्या क्लायंट देणार आहात. सो यामुळे मी बेस्ट ऑफ द बेस्ट निगोशिएशन्स क्लायंटला आम्ही करून देतो सक्सेसफुली. आणि हाच एक मॉडेल सक्सेसफुल झाल्यामुळं आत्तापर्यंतचा माझा मॅक्सिमम बिझनेस हा रिपीट आणि रेफरमधनं येतो आहे. ओके. ठीक आहे. आता लिगल सपोर्ट आणि टेनन्सी मॅनेजमेंट या बॅकएंड सर्व्हिसेस क्लायंटसाठी गेम चेंजर कशा ठरतात? कसं होतं ना, ॲज अ कंझ्युमर मी म्हणेल ॲज अ कंझ्युमर जेव्हा तुम्ही एखाद्या डेव्हलपरच्या साईट ऑफिसमध्ये जाता, जेव्हा तुम्ही तिथे एक कंडिशन अशी धरून चालू की एखादा क्लायंट तो डायरेक्टली एका साईटवरती गेला आहे, त्याने त्याला तिथे एखादा प्रोजेक्ट आवडला, इन्व्हेंटरी आवडली आहे आणि तो तिथे आता बुकिंग करतो आहे. पण त्याला जर का लिगलचं जर का क्रॉस चेक जर का करायचं असेल तर त्याला मग लॉयर हायर करावं लागेल. ठीक आहे. फिनान्शियल प्लॅनिंगची दृष्टीने मी जसं म्हणलं की त्याचं लोन किती होणार आहे, कितपत होऊ शकेल, डाऊन पेमेंट किती त्याला करावं लागेल, याच्यासाठी परत त्याला दुसऱ्या स्टेक होल्डरशी बोलावं लागेल. सो ह्या सगळ्या यंत्रणा आमच्याकडं ऑनबोर्ड आहेत. ओके. म्हणजे आज रेट प्रॉपर्टी सोल्युशन्सच्या अंडर वी हॅव अ वास्तू पर्सन ऑन बोर्ड, ओके. वी हॅव अ लॉयर ऑन बोर्ड, वी हॅव अ फिनान्शियल पर्सन ऑन बोर्ड, सो दॅट क्लायंटला हे जे मल्टिपल चेक पॉईंट्स असतात तिथं त्याला तो एक व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस मिळतो. वन स्टॉप सोल्युशन पण तिथे मिळतो. सो उद्या त्याला जर का एखाद्या शॉर्टलिस्टेड ऑप्शन्सबद्दल काही लिगॅलिटी जर का डीपली चेक करायची असेल तर तो आमच्यासोबत राहून ते करू शकतो. सो दॅट की तो आता निश्चिंत आहे की ह्या प्रोजेक्टमध्ये मी नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि मी बुकिंग फॉर्मॅलिटीपर्यंत मी नक्कीच जाऊ शकतो. एक्झॅक्टली. ओके.
500+ ट्रान्झॅक्शनमध्ये असं कोणता एक्सपिरियन्स होता जो तुला म्हणजे अजूनही आठवतो, म्हणजे एवढे तू ट्रान्झॅक्शन केलेस पण असा एखादा चांगला भारी अनुभव? असे बरेचसे एक्सपिरियन्सेस आहेत. पण माझ्यासाठी खरं तर एक इमोशनल एक्सपिरियन्स असा होता की मी जसं म्हटलं 2011ला जेव्हा मी इंडियन इन्फ्लाईनला होतो, जेव्हा मी त्यावेळेला जस्ट जॉईन झालो होतो, तेव्हा माझा एक कस्टमर होता. त्यांनी त्यावेळेला 1 BHK घेतला होता. अगदी बेताज परिस्थितीमधनं त्यांनी तो मॅनेज केला होता. ओके. पण जेव्हा काही कालावधीने जेव्हा तो तो त्या क्लायंटनी मला स्वतःहून फोन केला की अरे मंदार आता आपल्याला 2 BHK घ्यायचा आहे, मला कुठं ना कुठंतरी ते सेन्स ऑफ ऑनर अशासाठी वाटला की एकतर मी जे घर त्याला घेऊन दिलं आहे त्यात त्याची प्रगती झाली आहे. येस. दुसरी गोष्ट, त्याला नवीन घर घेताना तो मला परत कन्सिडर करतोय, म्हणजेच मी कुठं ना कुठंतरी एक चांगली सर्व्हिस त्याला देऊ शकलो. एक्झॅक्टली. आणि असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे. सो तर खरं माझ्यासाठी हे सेन्स ऑफ ऑनर प्रत्येक वेळेला असतो. matter of pride बीट न्यू ट्रान्झॅक्शन असू दे किंवा बीट रिपीट ट्रान्झॅक्शन असू दे. ओके. ओके. कधी असं वाटलं का की आज मी खरंच कोणाचं आयुष्य बदललं? बऱ्याच वेळेला. कारण कसं होतं ना, मी जसं म्हटलं ना, इंडियनसाठी ना रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट हा फार जिव्हाळ्याचा विषय. रिअल इस्टेट इज इन आवर ब्लड्स. सो मी म्हणेल की आज मुलगा IT मध्ये कामाला आहे, त्याला व्यवस्थित पगार आहे, आईवडिलांचं सुद्धा सधन कुटुंब आहेत, त्यांची स्वतःची 2-3 घरं आहेत. पण तरीसुद्धा त्या मुलाला स्वतःचं काहीतरी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ही त्याला सेन्स ऑफ अचिव्हमेंट वाटते. बरोबर. ठीक आहे. आणि ती अर्ज किंवा ती जी रिक्वायरमेंट आहे ती मी केटर करू शकतो. सो आय फील ऑनर्ड. आय डेफिनेटली फील ऑनर्ड फॉर दॅट. बरोबर. रिअल इस्टेटच्या कामात तसं बघितलं तर खूप स्ट्रेस असतं, तर मग तू कसं मेंटेन करतो बॅलन्स आणि पेशन्स? सो आता कदाचित हा स्ट्रेस माझ्या अंगावर दिसतही असेल. खूप आहे. सो स्ट्रेस असतो का? येस. पण मी म्हणेल हा आपल्या कामाचा भाग आहे. खरं तर कुठलाही क्लायंट प्रॉपर्टी घ्यायच्या आधी तो बरेच मल्टिपल ऑप्शन्स एक्सप्लोअर करतो. बऱ्याच वेळेला हा एक्सपिरियन्स खूप त्रासदायक असू शकतो. प्रॉपर्टी घेताना घरातला एकच मंडळी किंवा एकच व्यक्ती ही डिसिजन मेकिंगमध्ये इन्व्हॉल्व नसते. स्पेशली जेव्हा माणूस रेसिडेन्शियल घर घेतो तेव्हा मल्टिपल लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि ॲट द सेम टाईम काका मामा जिजू तर आहेच आहेत, सगळे असतातच. त्याच्यामुळं चॅलेंजेस हे अगदी प्रत्येक वेळेला येतात. म्हणजे अगदी मजेशीर किस्सा सांगायचं म्हटलं तर एक माझं ट्रान्झॅक्शन होतं 3 BHKचं. आम्ही एका ऑस्पिशियस डेला आम्ही ठरवलं होतं की फाईन आता सगळं प्राइसिंग वगैरे घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बुकिंग करायचं आहे, तर मंदार आपण त्या दिवशी परत येऊ. मी म्हटलं सर फाईन. तर तो क्लायंटचा मला आदल्या दिवशी फक्त फोन आला की अरे नाही, मला मी कॉलेजमध्ये असताना माझ्या आत्याकडे वाढलो आहे, तर माझी अशी इच्छा आहे की माझ्या आत्याने ही एकदा प्रॉपर्टी बघावी. म्हटलं सर फाईन, हरकत नाही आहे. सो मग जेव्हा त्या दिवशी बुकिंग जेव्हा करायचं होतं तेव्हा त्याची आत्या आली, त्यांनी प्रॉपर्टी बघितली आणि ते बुकिंग न करता निघून गेले. सो मला हे कळालं नाही की जिथं आम्ही त्या दिवशी बुकिंगचा चेक काढून ठेवला होता, पण फक्त तो ऑस्पिशियस डेच्या दिवशी हँडल करायचा आहे किंवा तो द्यायचा आहे म्हणून आम्ही तो त्या दिवशी दिला नाही. आणि आज असं काय झालं की क्लायंट निघून गेले. सो 3-4 दिवसानंतर जेव्हा मी त्यांना फोन केला, म्हटलं सर काय झालं, ते म्हटलं अरे मंदार काय मला म्हणजे माझ्या आत्याला ना त्याची बाल्कनी आवडली नाही. सो प्रॉपर्टी रिजेक्शनचे खूप मजेशीर किस्से आहेत, खूप मजेशीर गोष्टी घडतात. सो बट ठीक आहे, इट्स फन, इट्स ऑलवेज अ फन. पण मग पुढे काय झालं म्हणजे त्या कस्टमर? नाही, त्यांनी ती प्रॉपर्टी नाही घेतली. नाही घेतली. मी त्याला दुसरा ऑप्शन दाखवला, त्यांनी ती प्रॉपर्टी घेतली. पण मी जिथं म्हणेल कसं होतं ना, रिअल इस्टेट जी जर्नी आहे मी त्याला एक सर्टन कालावधी असतो. डिपेंड्स अपॉन द लोकेशन, डिपेंड्स अपॉन द रिक्वायरमेंट. तो साधारणतः कालावधी 3 महिन्याचा असू शकतो, 4 महिन्याचा असू शकतो किंवा काही ठिकाणी तो 2 महिन्याचा असू शकतो. जेव्हा क्लायंट एका क्लोजिंग फेजला येतो, जेव्हा तो एखादा प्रॉडक्ट शॉर्टलिस्ट करतो आणि जेव्हा आम्ही ठरवतो की आता आम्हाला तिथे बुकिंग करायचं आहे आणि जेव्हा तो तिथनं नाही म्हणतो, तेव्हा माझ्यासाठी त्याचं काम शून्यापासून परत सुरू झालेलं असतं. बरोबर आहे. सो मला परत त्या ॲनालिसिसमध्ये जावं लागतं की तुम्ही हा प्रॉडक्ट जर का रिजेक्ट केला आहे, जो खरं तर तुम्ही दिलेल्या रिक्वायरमेंटमध्येच बसत होता, पण आता असं काय झालं की तो आता बसत नाही आहे. म्हणजे मग परत
तुमची रिक्वायरमेंट कुठे चुकतीये का, किंवा आपण जे प्रोडक्ट त्याला बघतोय ते कुठेतरी इनलाईन नाही आहेत का. सो याचं परत वर्किंग जे आहे ते झिरोपासून करावं लागतं. ओके. सो बट ठीक आहे, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द बिझनेस आय वुड से. तुझं असं कुठलं ट्रान्झॅक्शन म्हणजे जे शॉर्टेस्ट टायमिंगमध्ये झालं आणि एखादं ट्रान्झॅक्शन असं की जे लॉंगेस्ट एवर झालं असं काय आहे का एक्झाम्पल? अगदी म्हणजे मी म्हणेल, माझा एक येणारा क्लायंट होता, त्याला इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी घ्यायची होती. सो मी एका प्रोडक्टचं त्याला झूमवरती प्रेझेंटेशन दिलं. दुपारी मी त्याला प्रेझेंटेशन दिलं आणि संध्याकाळी त्याने मला स्वतःहून विचारलं की याचं मला म्हणजे टोकनची लिंक पाठव, मला टोकन करायचं आहे. सो अगदी असंही सेम डेला झालेलं आहे, किंवा अगदी 3-3 वर्षसुद्धा माझे क्लायंट आहेत की आम्ही 1-2 महिने रिक्वायरमेंटवरती काम केलं, त्यावेळेला प्रॉपर्टी घेऊ शकलो नाही. परत 7-8 महिन्यांनी मग ते म्हणले की आपण काहीतरी नवीन एरिया एक्सप्लोर करू, नवीन प्रॉडक्ट एक्सप्लोर करू. सो असं बऱ्याच वेळेला होतं. सो असं इथे असं थंब रूल आपल्याला नाही देता येणार की तो क्लायंट आत्ता स्पॉट बुकिंगच होणार आहे किंवा तो ह्या टाइम फ्रेममध्येच बुक करू शकेल. पण मग शॉर्टेस्ट एवर तुझं किती दिवसात म्हणजे झालं? अगदी सेम डेला. सेम डे. बऱ्याच वेळेला असं होतं की सेम डेला सुरू झालं. आणि लॉंगेस्ट एवर? लॉंगेस्ट एवर 3 वर्ष एका क्लायंटसाठी मी वाट बघितली होती. रे, हॅट्स ऑफ आहे तुला. किंवा असंही झालेलं आहे की त्या क्लायंटनी त्यावेळेला प्रॉपर्टी घेतली नाही, पण तो 4 वर्षानंतर त्यांनी मला फोन केला, अरे मंदार काही त्यावेळेला आपलं डिसिजन मेकिंग होऊ नाही शकलो, पण आता आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे. आणि मग त्यावेळेला लगेच महिनाभरात त्यांचं डिसिजन सुद्धा झालेलं आहे. असेही बरेचसे एक्सपिरियन्सेस त्याच्यामध्ये आलेले. आणि अजून तुला असं विचारायचं आहे की लॉकडाऊनचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? कारण आम्ही म्हणजे बऱ्याच जणांनी म्हणजे असं ऐकलेलं आहे की लॉकडाऊनला बँकांचे याचे होम लोनचे वगैरे रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे कमी झाले होते. तर मग लॉकडाऊनमध्ये तुम्हाला म्हणजे तसं काय अर्ज म्हणजे हे मिळालं या बिझनेसमध्ये, आणि ते कसं तुम्ही काम केलं लॉकडाऊनमध्ये जेव्हा तुम्ही बाहेरच पडू शकत नव्हते? खरं तर रिअल इस्टेट हा प्रोडक्ट आहे ना, जिथे लोकांना तो बघितल्याशिवाय समाधान होत नाही. बरोबर. हो. ठीक आहे. त्यामुळं सगळेच त्यावेळेला घरात अडकून असल्यामुळं फरक खूप पडला होता. बट त्याची फ्लिप साईड अशी होती की जो जेन्युइन इन्व्हेस्टर आहे, ज्याच्याकडं त्यावेळेला पैसे होते, त्याला अपॉर्च्युनिटीजसुद्धा मल्टिपल होत्या. कारण त्यावेळेला मार्केटमध्ये ॲक्विरिशन कॉस्ट वाईज बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी अशा होत्या की तुम्ही आज बुकिंग करणार असाल तर तुम्हाला एवढा XYZ रेट मिळेल, जो कदाचित मागच्या 4-5 वर्षामधला सुद्धा लोएस्ट रेट असू शकत होता. सो अशा बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज स्पेसिफिकली कमर्शियल मार्केटमध्ये बऱ्याचशा लोकांना मिळाल्या. त्यावेळेला ज्या लोकांनी त्याला संधी ती साधली, त्यांना एक बऱ्यापैकी चांगली प्रॉपर्टी आणि एक चांगलं कॅपिटल अप्रिशिएशन त्यावेळेला मिळालं. बट येस, त्यावेळेला फारसं काही असं मोमेंटम मार्केटमध्ये नव्हता. सगळेजण वेट अँड वॉचच्या सिच्युएशनमध्ये असल्यामुळे. पण त्याच्यामध्ये एक फार मजेशीर गोष्ट इंडस्ट्रीसाठी जी झाली, जी मला नेहमी वाटते, त्याच्यानंतर खरं तर रिअल इस्टेट मार्केटला जो पिकअप जो दिला तो खरं तर IT मधल्या लोकांनी जास्त दिला. काय झालं होतं, IT मधली बरेचसे लोक वर्किंग फ्रॉम होम असल्यामुळं बरेचसे त्यांचे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस वाचले होते. मी घरी राहतोय, घरातलं मला व्यवस्थित सगळं मिळतंय. सो पुण्यामधला जो ओव्हरऑल खर्च आहे तो एक व्यवस्थित 2-2.5 वर्षापर्यंत वाचल्यामुळं या लोकांकडं त्यावेळेला जवळजवळ 10 ते 15 लाखापर्यंतचं डाऊन पेमेंट रेडी झालं होतं. सो त्याच्यानंतर खरं तर जो बूस्ट जो मिळाला तो ह्याच लोकांमुळे मिळाला, ज्यांनी परत मग मला आता घर घ्यायचं आहे, आता सगळ्या गोष्टी स्थिरसावर होत आहेत. त्याच्यामुळे ह्या लोकांमुळे मग कुठं ना कुठंतरी इंडस्ट्रीला परत बूस्ट मिळायला सुरुवात झाली. नाही, आणि प्लस असं पण ऐकायला आलेलं लॉकडाऊनच्या वेळेस, म्हणजे समजा नवरा बायको दोघं पण IT मध्ये काम करत आहेत आणि समजा एखाद्याचं म्हणजे 1 BHK आणि दोघं वर्क फ्रॉम होमच होते बिकॉज ऑफ लॉकडाऊन, तर असं पण आम्हाला ऐकायला आलं की बऱ्याच जणांनी अपग्रेड केलं, म्हणजे 1 BHKचे 2 BHK, 2 BHKचे 3 BHK. पण तसे पण काही म्हणजे तुला अनुभव आले का तेव्हा? बरेच. मी जसं म्हटलं ना, करोना हा फेज असा होता जिथं लोकांना विचार करायला भाग पाडला. तोपर्यंत बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये असं झालं की न्यूक्लिअर फॅमिली जिथं होते, आईवडील एका ठिकाणी राहत होते, मुलं एका ठिकाणी राहत होते. पण कोरोनामध्ये हा प्रश्न पडला की मग पॅरेंट्सचं काय करायचं. मी जसं म्हटलं की वर्किंग लेडी असेल, तिच्या पॅरेंट्सचं काय करायचं. खरं तर त्यानंतर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लार्ज कार्पेटची रिक्वायरमेंट आली. लार्ज कार्पेट म्हणजे जे 4 BHK आणि अबाव आहेत. ओके. सो इतक्या म्हणजे जे साधारणतः 1800 ते 2000 स्क्वेअर फूटच्या वरचे जे प्रॉडक्ट आहेत, जिथं 4 BHK म्हणा किंवा 4.5 BHK म्हणा, अशा प्रॉडक्टची सडन ऑफ रिक्वायरमेंट मार्केटमध्ये वाढली.
ओके. तसे प्रॉडक्ट बऱ्यापैकी येऊ घातले म्हणजे आले. डेव्हलपरनी तसे बरेचसे प्रॉडक्ट प्लॅन केले ओके. आणि लोकांनी त्याला बऱ्यापैकी पसंती दिली. हां, म्हणजे ॲक्च्युअल तसं बघायला गेलं तर म्हणजे लक्झरीची रिक्वायरमेंट यायला लागली ती म्हणजे लॉकडाऊन नंतर यायला लागली. आणि त्याच्या मी जसं म्हटलं की त्याच्यापूर्वी लक्झुरियस फ्लॅट म्हणजे मोठा कार्पेट हे एकच समीकरण हो होतं. हो हो. पण आता खरं तर मल्टिपल जनरेशन्स तिथं राहणार आहेत हे लक्षात घेता त्या फ्लॅटच्या आतमध्ये काय मिळतंय हे सुद्धा बघणं फार महत्वाचं झालं. बरोबर. आणि कम्युनिटीमध्ये काय मिळतंय Right. हे सुद्धा बघणं फार महत्वाचं. म्हणजे अम्युनिटीज पण काय देतात? ॲम्युनिटीज आहे, गेटेड कम्युनिटी आहे. सो उद्या जर का अशी सिच्युएशन आली तर मुलं व्यवस्थित खेळू शकतील का. अगदी सिंपल म्हणजे वर्क फ्रॉम होमची तिथे अवेलेबिलिटी आहे का, किंवा एक ती छोटी रूम माझ्यासाठी अशी असली पाहिजे की उद्या जर का मला वर्क फ्रॉम होम करायचं झालं तर मी माझं प्रॉपरली करू शकेल. राईट. सो अशा पद्धतीने असे प्रोडक्ट बरेचसे मार्केटमध्ये आले, त्यांची रिक्वायरमेंट वाढली. तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय आहे नेमकं? माझ्यासाठी सक्सेस म्हणजे माझं एक विजन आहे. मला 1000 फॅमिलीजचा रिअल इस्टेट ॲडवायझर व्हायचं आहे. क्या बात आहे. ज्या दिवशी मी ते अचीव करेल माझ्यासाठी ती खरी सक्सेस असेल. ओके. जिथे मी 1000 फॅमिलीजचा त्यांच्या रिअल इस्टेटच्या नीड करताचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, ओके. ही माझ्यासाठी खरं तर मोठी सक्सेस असेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल, म्हणजे तुला आता ते तुझे आता पुढची जी 50% काम राहिलं आहे ते लवकरात लवकर तू कंप्लीट करो अशी आमची देवाकडे हे प्रार्थना आहे. धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यावरनंच सक्सेसवरनंच आठवलं की तुझं आत्तापर्यंतचं मोठं ट्रान्झॅक्शन सांगू शकतो का? सगळ्यात मोठं सो ट्रान्झॅक्शन. माझं सिंगल साईज ट्रान्झॅक्शन अगदी 12.5 करोडचं पण झालेलं क्या बात आहे. आहे. सिंगल साईजमध्ये आहे. आणि अगदी मिनिमम टू मिनिमम 28 लाखापासून सुद्धा ट्रान्झॅक्शन माझे झालेले आहेत. पण मग 12.5 करोडचं जे ट्रान्झॅक्शन झालं म्हणजे ते काय, तू काय बंगलो किंवा? कमर्शियल ऑफिस होतं ते. ओके. इट वॉज अन IT कंपनी. बरं. पोस्ट लॉकडाऊन जेव्हा सगळेजण काम करायला परत सुरू केलं होतं तेव्हा जे डाऊन सायझिंग जे झालं होतं आता परत रिइन्स्टेट त्यांना करायचं होतं. ओके. साधारणतः त्यांना एक 8-8.5 हजार स्क्वेअर फूटची रिक्वायरमेंट होती. आणि फॉर्च्युनेटली मी सक्सेसफुली ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट करू शकलो. ओके. तो अगदी सिंगल साईज 12.5 करोडचं एक ट्रान्झॅक्शन ते होतं. क्या बात आहे. रेकॉर्ड आहेत तुझे भरपूर. विच आय एम की मला दरवर्षी एक मिनिमम ट्रान्झॅक्शन असं करायचं की जे 15 CR प्लस असू शकेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढच्या 5 वर्षात रेड प्रॉपर्टी सोल्युशन तुला कुठे पोचलेलं दिसतंय? खरं तर पुणे ऑब्व्हियसली. मी जसं म्हणलं रिअल इस्टेट इज ऑलवेज अ लोकल मार्केट. मला जर का उद्या नाशिकमधला एखादा प्रॉडक्ट विकायचा असेल किंवा मुंबईमधला प्रॉडक्ट विकायचा असेल तर ती लोकल एक्सपर्टी लागते. आज पुण्यामध्ये ती लोकल एक्सपर्टी माझ्याकडे आहे. हो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ग्रोथ ट्रिगर्स याच्यावरती आम्ही रेग्युलर स्टडी करतो. सो निश्चितच पुढच्या 5 वर्षातलं हे जे स्वरूप आहे हे खूप लॉसेस आहेत. बऱ्याचशा फॅमिलीज आता अपग्रेडेशनमध्ये आलेल्या आहेत. कारण कोथरूडचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कोथरूडमध्ये आता मल्टिपल रिडेव्हलपमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. कोथरूडमधलं 3rd किंवा 4th जनरेशन आहे. ही जनरेशन त्यांना असणाऱ्या घराबाबत खूप जास्त जागरूक आहे, खूप जास्त सजग आहे. एकतर पुण्याचा क्लायंट फार चोखंदळ आहे, त्याच्यामुळे त्याच्या मल्टिपल रिक्वायरमेंट्स त्याबाबत असतात. त्याच्यामुळे यस, खूप मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि आय एम हॅपी. पण असं म्हणतात की म्हणजे नॉर्मली असं म्हणजे म्हटलं जातं की पुण्यात जो गाडी चालवतो तो जगभरात कुठेही गाडी चालवू शकतो. तर तसं पण आहे का की जर पुण्यात जर कोण प्रॉपर्टी सेल करतोय म्हणजे प्रॉपर्टीचं ब्रोकिंगचं मोठं काम करतोय तर तू जगभरात कुठेही हे काम करू शकशील? असं म्हणायला हरकत नाही. पण मला ऑनेस्टली तसं वाटत नाही. ओके. कारण मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही सिटीमध्ये जाऊन रिअल इस्टेट विकताना त्या सिटीच्या जडणघडणबद्दल तुम्हाला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. तिथले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतंय, ग्रोथ ट्रिगर्स कशा पद्धतीने आहेत, गव्हर्नमेंट काय पॉलिसीज त्या सिटीसाठी आणतंय, त्याचा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे. राईट. सो फॉर मी रिअल इस्टेट इज ऑलवेज अ लोकल मार्केट. ओके. आणि आत्तापर्यंत मी म्हणेल की मी फक्त एक 0.5% एक्सपर्ट झालेलो आहे. अरे सो बापरे. डे बाय डे माय एक्सपेक्टेशन इज टू बी ऑन ट्रॅक. ओके. पण मग एक्सपान्शनचा ॲज तुझा काय प्लॅन नेमका, म्हणजे पुण्यातच एक्सपांड व्हायचं झालं तरीच? माय विजन इज की पुढच्या 5 वर्षात माझं स्वतःचं पुण्यामध्ये
कमीत कमी एक 2,500 ते 3,000 स्क्वेअर फूटचं ऑफिस असलं क्या पाहिजे. बात आहे, क्या बात आहे. ऑल द बेस्ट तुला त्याच्या थँक्यू. कमीत कमी एक 60-70 लोकांची टीम माझ्या अंडर असली पाहिजे, ओके जिथे मल्टिपल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन्स मला सक्सेसफुली करता येतील. ओके ओके. अरे आजकाल ना म्हणजे टी व्हीवर अशा खूप ॲड दिसतात. म्हणजे तुला स्पेसिफिकली सांगायचं झालं ना तर दुबईत इन्व्हेस्टमेंट करा, दुबईत तुम्हाला एवढा बेनिफिट आहे, तेवढा बेनिफिट आहे. तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? हे बघ कसं आहे ना, प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा ना स्वतःचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, स्वतःचा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. माझ्यासाठी जेव्हा इन्व्हेस्टमेंट हा जेव्हा सब्जेक्ट येतो आणि तो जर का प्रॉपर्टीमधला असेल, माझ्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं की त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही एंटर करणं हा एक भाग झाला, पण उद्या त्यातनं तुम्ही एक्झिट करणं हा फार महत्त्वाचा भाग होतो. हो कारण ते तुम्हाला प्रेडिक्ट करावं लागतं. बरोबर आहे. माझ्याकडे अशा काही मल्टिपल अपॉर्च्युनिटीज ह्याच्या आधी आल्या होत्या, जिथं दुबईमधल्या प्रॉपर्टीज असेल किंवा अगदी बँकॉकमधल्या प्रॉपर्टी असतील जिथे टिपिकल स्टुडिओज प्रिलीज, पण मी कॉन्शियसली त्या प्रॉपर्टीवरती मी काम करत नाही. कारण मला असं वाटतं की इंटरनॅशनल लॉज कधीही चेंज होऊ शकतात. हो दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझा मॉडेल हा रेफरल असल्यामुळे किंवा उद्या मला जर का माझ्या क्लायंटनी विचारलं की अरे मंदार ह्या XYZ प्रॉपर्टीचं काय अपडेट आहे, तो मी उठून दुबई किंवा पटायला नाही जाऊ शकत. हो तो रीच माझ्याकडे नाही आहे. राईट. फॉर एक्झाम्पल, मागच्या 1.5 वर्षापूर्वी माझा एक क्लायंट होता, त्यांनी लॉकडाऊनच्या काळात एका प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, पण काही कर्मधर्म संयोगाने डेव्हलपरनी त्याला वेळेत पोझिशन दिलं नाही. त्याचा मला फोन आला. सो ही ब्लास्टेड ऑन मी लाईक एनिथिंग. तर मी त्याला म्हटलं सर थांबा काय झालं आहे. सो मग त्याने सांगितलं अरे पर्मिशन मिळणार होतं, 1.5-2 वर्ष उरकून गेली. सो मी तिथं त्याला लिगल जो काय हेल्पिंग हँड द्यायचा होता तो दिला आणि त्याचा विषय तिथं सॉल्व्ह झाला. मला असं वाटलं की मी इथं आहे म्हणून मी ह्या गोष्टी करू शकतो. आज मी डेव्हलपरला ॲक्सेसिबल आहे, डेव्हलपर मला ॲक्सेसिबल आहे. मला उद्या क्लायंटच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम झाला तर मी तो इथं सॉर्ट आऊट करू शकतो आणि हा सर्व्हिसचा फार मोठा फॅक्टर आहे. ओके. मग आज नुसतं क्लायंटला प्रॉपर्टी देणं आणि त्याने ॲग्रीमेंट करणं आणि मी त्यातनं बाहेर पडणं हा अप्रोच माझा नाही आहे. तर पोझिशनपर्यंत त्याला ती प्रॉपर्टी मिळाली पाहिजे आणि बियॉन्ड दॅट ऑल्सो. सो ते मला पुण्यामध्ये व्यवस्थित करता येतं. म्हणून ऑनेस्टली मी इंटरनॅशनल प्रॉपर्टीला फॉर नाही शुअर आहे, म्हणजे नाही हात घालत तिथे. ओके ओके. त्याच्यानंतर यंग ब्रोकर्सला एक सल्ला काय देशील तू? रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, इमेन्स अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त पार्ट टाईम म्हणून याच्याकडे बघू नका. तुम्हाला जर का हे बघायचं असेल तर फुल टाईम करिअर ऑप्शन निवडा. गो फॉर लॉंग टर्म असोसिएशन. थिंक बियॉन्ड द ट्रान्झॅक्शन. व्हॅल्यू द क्लायंट, व्हॅल्यू क्लायंट्स रिक्वायरमेंट. त्याचा ॲनालिसिस करा, त्याच्या रिक्वायरमेंटला केटर करा. तुमचा बिझनेस हा ऑर्गॅनिकली व्यवस्थित वाढेल आणि प्लीज घाई करू नका. ओके थँक्यू. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया बापरे, म्हणतात. बरं. फास्ट आणि मजेशीर. जरा फटाफट प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे. 5 ते 6 प्रश्न विचारेल मी, तर त्याचे मला लगेच दे. मी जास्त तुला विचार नाही करू देणार. सर्वात वेडी क्लायंट रिक्वेस्ट? सगळ्यात वेडी क्लायंट रिक्वेस्ट म्हणजे सर मला माझं बजेट 60-70 लाख रुपयाचं आहे, पण मला ROI 9-10% हवं आहे. ओके. काम करण्यासाठी सर्वात मजेशीर डेव्हलपर? आय लव्ह वर्किंग विथ ब्रह्मा कॉप. ओके. एक रिअल इस्टेट मिथ जे तू फोडू इच्छितोस? रिअल इस्टेट मिथ मी फोडू इच्छितो ते म्हणजे रिअल इस्टेट इज जेन्युअनली अ लाँग टर्म गेन. इथनं तुम्हाला एक चांगलं स्टेबल इन्कम मिळू शकतं. आणि मुळात म्हणजे आज बऱ्याच लोकांचा जो समय झाला आहे की अरे रिअल इस्टेटमध्ये ना माझं बजेट नाही आहे, मी नाही घेऊ शकत. तर तसं नाही आहे, काळजी करू नका. माझ्याकडे अगदी 28 लाखापासून ऑप्शन तुमच्याकडे आहेत. ओके ओके. पुण्यामधली फेवरेट लोकॅलिटी? साहजिकच कोथरूड बावधा. अगदी पुणेकर. रिअल इस्टेटमध्ये नसता तर? मी जगात नसतो. ओ. 2025 खरेदीदारांसाठी एक गोल्डन रूल? प्रॉपर्टी घेताना त्याचा ॲनालिसिस करा, डेव्हलपरचा ॲनालिसिस करा, क्वालिटीचा ॲनालिसिस करा, पास्ट परफॉर्मन्सेसचा ॲनालिसिस करा. कुठल्याही ब्रोकरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, बट त्याच्याकडनं त्याचा व्ह्यू घ्या. कारण जेव्हा रिअल इस्टेट ब्रोकर तुम्हाला एखाद्या प्रॉडक्टबद्दल सांगतो तो तुम्हाला मल्टिपल वेजने सांगतो.
तो एका प्रॉडक्टबद्दल तुमच्याशी बोलत नाही, तर तो तुम्हाला त्या प्रॉडक्टचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ग्रोथ ट्रिगर्स या सगळ्यांवरती एज्युकेट करतो. त्याच्यामुळं प्लीज तुमच्या ओळखीतला कुठला जरी ब्रोकर असेल तर त्याचा सल्ला नक्कीच याच्यावरती घ्या. ओके. तर प्रेक्षकांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. कारण आज मंदार त्याच्या वेळात वेळ काढून इकडे आला आणि आपल्याला एवढा बराच वेळ दिला त्यांनी, आणि त्यांनी खूप चांगली माहिती सांगितली आपल्याला. रादर म्हणजे आता तुम्हाला पण इन फ्युचर कधी जर प्रॉपर्टी घ्यायची इच्छा झाली पुण्यात, तर तुम्ही नक्कीच मंदारला कनेक्ट करू शकता. मंदारचे डिटेल्स आम्ही याच्यात पॉडकास्टमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत. त्यात त्याचं कॉन्टॅक्ट नंबर पण असेल, फेसबुक हँडलचे डिटेल्स असतील, इन्स्टाचे डिटेल्स असतील. तर नक्की त्याला कनेक्ट करा. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका. तुमचे अभिप्राय कळवा. तुम्हाला असंच अजून काय काय बघायला आवडेल तेही आम्हाला कळवा. आणि मारगप्पाला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की दाबा, सो दॅट तुम्हाला येणारे आमचे नवीन एपिसोड बघायला मिळतील.